वॉशिंग सेंटरमध्ये गाडी बघितली असेल की मोठे मोठे गाडी ट्रक ज्या कार आहेत या एक छोटासा हायड्रोलिक पंप असतो तो ते गाडी तिथं वर उभी राहते आणि ते खालून उचललं जातं आणि मग ते खालून रिपेअर करतात वॉश करतात वगैरे वगैरे राईट. सो ही जी आहे ही एवढी ताकद येते कुठून? एवढे मोठे मोठे वजनाचे ट्रक 1500 किलोची गाडी 2000 किलोची गाडी ट्रक तर त्यापेक्षा काही पटीने अधिक वजनाचे ही इतके इझिली उचलले कसे जातात? तर इथं जे आहे ते इथं पास्कल्स लॉ वापरला होतो. पास्कल्स लॉ कशावर डिपेंडंट आहे? तर तुमच्या त्या प्रिन्सिपल जे तुम्ही शिकला आता की एका सेम लेवलला प्रेशर जे आहे ते सेम असतं बरोबर आहे. जोपर्यंत प्रेशर सेम होत नाही तोपर्यंत तो जो पाण्याचा फ्लो आहे तो वर खाली होत राहणार आहे. म्हणजे जास्त पाणी आहे कमी पाणी आहे तर इथनं हा फ्लो असा होत राहील जोपर्यंत हे एक लेवलला येत नाही, जोपर्यंत हाईट सेम होत नाही, जोपर्यंत प्रेशर सेम होत नाही. सो आता इथं या सेम लॉजिकचा वापर केला आहे बघा. इकडनं एक लहान एक छोटा सिलेंडर लावलेला आहे, छोटा पंप आहे इकडे साईडला ना, तिथून फोर्स अप्लाय केला हा F1 आणि इकडे दुसऱ्या साईडला एक गाडी आपण लिफ्ट करतोय. सो हे करत असताना कुठलं प्रिन्सिपल आहे तर दोन्ही साईडला प्रेशर हे P1 इज इक्वल टू P2 असणार आहे जर ते सेम राईट. सो आता ह्या दोन्ही केसेसमध्ये ज्यावेळेला आपण प्रेशर P1 इज इक्वल टू P2 करणार आहे, दोन्हीलाही सेम याला आणायचा प्रयत्न करणार आहे. प्रेशर जर इक्वल असेल तर प्रेशर इक्वल असल्यामुळे काय होणार आहे F1 अपॉन म्हणजे ह्या प्रेशरचं फॉर्म्युलेशन बघा मी करून दाखवतो. इथं जो फॉर्म्युला दिला आहे तो इथं काय असणार प्रेशर म्हणजे काय फोर्स अपॉन एरिया इज इक्वल टू फोर्स 2 अपॉन एरिया 2 राईट. सो याच्यावरून आपल्याला काय मिळणार आहे F2 ची व्हॅल्यू जर काढायची असेल तर हे क्रॉस मल्टिप्लिकेशन होणार आहे. सो F2 म्हणजे काय येणार तुमचा तर A2 अपॉन A1 मल्टिप्लाइड बाय F1 राईट. सो तो फॉर्म्युला तुम्हाला इथे लिहून दाखवला राईट. सो फोर्सचं ॲम्प्लिफिकेशन जे आहे फोर्स वाढतोय कसा तर फोर्स हा एरियाच्या रेशोमुळे वाढतोय. जर तुम्ही इथला एरिया कमीत कमी इथला एरिया जास्तीत जास्त ठेवला तर त्याला आपण काय म्हणतो मेकॅनिकल ॲडव्हान्टेज म्हणतो. तेवढ्या प्रमाणात आपल्याला फोर्स जास्त मिळतो. साधं सोपं उदाहरण तुम्हाला मी देतो की समजा मगाशी तुम्ही आता सगळ्यांनी सेल्फ वेट काढलेलं आहे. एका साईडला मी 100 न्यूटनचा फोर्स लावला म्हणजे एका साईडला फक्त 10 किलोचा एक मुलगा मी उभा केला लहान राईट. 20 किलो धरा चला 10 किलो 20 किलोचा एक कोणतरी मुलगा उभा केला आणि मेकॅनिकल ॲडव्हान्टेज आहे माझा 10चं म्हणजे गुणिले 10 तर पलीकडच्या साईडला किती उचललं जाईल 100 किलो उचललं जाईल. इकडे साईडला 10 किलोचं वजन ठेवायचं इकडे साईडला 100 किलोचं उचलायचं. कशाच्या बेसिसवर हायड्रोलिक लिफ्ट काय प्रिन्सिपल आहे पास्कल्स लॉ कशाच्या बेसिसवर प्रेशर कळतं का तुम्हाला. सो एका साईडला 10 किलो ठेवा दुसऱ्या साईडला 100 किलो उचला इतकं साधं सोपं आहे ते राईट. तुम्ही ह्याचा ॲम्प्लिफिकेशन 10च्या ऐवजी अजून 100 केला तर इकडे 10 किलो टाका इकडे 1000 किलो उचला राईट. सो हा जो मेकॅनिकल ॲडव्हान्टेज आहे हे कशामुळे मिळते आपल्याला तर हे पास्कल्स लॉमुळे मिळते. ते प्रिन्सिपल इथं कामाला येते राईट. सो हे जे वर्किंग पूर्ण तुम्हाला दाखवलेलं आहे ते त्याचं आहे. सो हे एक्सप्लेन करण्यासाठी तुम्हाला इथं अजून एक डायग्राम दाखवलेली ॲनिमेशन बघा. इथे स्मॉल फोर्स अप्लाय केला आहे आणि हा स्मॉल फोर्स पलीकडे जाऊन काय होतं तर तो लार्ज फोर्समध्ये कन्वर्ट होते. कारण का कारण इथलं असलेलं फ्लुइड आणि इथलं असलेलं कॉलममधलं फ्लुइड हे कमी जास्त राईट. तर त्यामुळे तिथं काय होतं ह्या फ्लुइड प्रेशरचा वापर करून P1 इज इक्वल टू P2 करून आपण हा एरिया जो इथला वाढवलेला एरिया तो काय करतो की सेम प्रेशर अप्लाय करतो आणि त्यामुळे तिकडे जे आहे मोठ्या मोठ्या गाड्या ज्या उचलल्या जातात. म्हणजे वॉशिंग सेंटर सर्व्हिस सेंटरचे म्हणजे उदाहरण दिलं तिथं एक छोटासा पंप असतो. तो पंप काय करतो तिथं हायड्रोलिक प्रेशरने ते जे आहे पलीकडे साईडला पुश करतो सगळं फ्लुइड आणि ते पुश जे ऑइल आहे जर हायड्रोलिक असेल तर ते ऑइल जे आहे ते पुश केल्यामुळे काय होतं पलीकडे साईडला लिफ्ट होतो. जर ते न्यूमॅटिक असेल न्यूमॅटिक आणि हायड्रोलिक असे दोन प्रकार आहेत बाय द वे. हायड्रोलिकमध्ये तुमचं ऑइल वापरलं जातं लिक्विड वापरलं जातं आणि ज्यावेळेला तुम्ही न्यूमॅटिक म्हणता न्यूमॅटिक म्हणजे एअर वापरली जाते. ओके. सो फ्लुइड्स मध्ये दोन आहेत प्रकार. सो पास्कल्स प्रिन्सिपल काय सांगतात द प्रेशर एक्झर्टेड ॲट वन सरफेस ऑफ ॲन इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड इज इक्वल टू द प्रेशर एक्झर्टेड ऑन एनी अदर सरफेस राईट. सो प्रेशर जे आहे ते इक्वल असणार आहे जोपर्यंत त्यांचा हाईट जी आहे ती सेम असणार आहे राईट.